टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यामध्ये सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टच्या ऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केलेली असताना सुद्धा सुनावणी लांबणीवर। दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय तरी सुनावणी सुरू आहे आणि त्यावर तारीख पे तारीख सुरू आहे। दार ठोठवूनही न्याय मिळत नसेल तर काय करावं, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत। भाजपच्या प्रवक्त्यांना न्यायदानाचा अधिकार देऊन न्याय व्यवस्थेवर हल्ला होतोय। सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज, शरद पवारांचा सरकारवर निशाणा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं अनिल पवार यांची बदनामी। भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वादामुळे हे घडवलं गेलं, अनिल पवारांच्या वकिलांचा दावा। वसई विरारच्या आयुक्तांवर कारवाई झाली, मात्र मंत्र्याच्या घरी रोकड सापडली, त्यांच्यावर कारवाई का नाही? उद्धव ठाकरेंची संजय शिरसाट यांच्यावर टीका। कायद्यामध्ये दुजाभाव का, असाही सवाल। मारहाण प्रकरणानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलेल्या सुरज चव्हाण यांना पुन्हा मानाचं स्थान। चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्यानं सुरज चव्हाण वादात आले होते। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? अंजली दमानी यांचा राष्ट्रवादीवर निशाणा। शब्दाला पक्का ही अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी नियुक्ती केल्याची चर्चा। अजितदादांच्या पक्षातील भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत। सुरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांचा निशाणा। धनंजय मुंडे खोटं बोलतात, ड्रामा करतात, त्यांना नॅशनल अवॉर्ड द्या। सातपुडा बंगल्यावरून अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा।